नमस्कार शेतकरी बांधवांना, आपल्या फायद्याची शेती या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहो। मी मोतीलाल महाजन। आज आपण कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनत आहे की कोरडवाहू शेतकऱ्यांनी पाणी पावसाळा संपल्यानंतर काय करायचे की जेणेकरून आपल्या जमिनीतील ओल टिकून राहायला पाहिजे। मित्रांनो, जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस हा शेवटच्या टप्प्यात असतो आणि पाऊस गेल्यानंतर कोरडवाहू शेतकऱ्यांना कोणताही कृत्रिम स्रोत म्हणजे तलाव, तळी, विहीर, नाले यापैकी कोणत्याही पाण्याचा स्रोत उपलब्ध नसतो। त्यांचे पूर्णतः पावसाच्या पाण्यावर शेती होत असते। म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी हिवाळ्यात ओल टिकून राहणं हे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे आपल्या शेतात खेड करणं हे खूप आवश्यक आहे। आवश्यकच नाही तर अत्यावश्यक आहे। तर खेड करताना मित्रांनो, कापसात जे 2x3 किंवा 3x4 अंतरावर जी कापूस लागवड केलेली असते शेतकऱ्यांनी, तर तिथे बैलजोडीच्या सहाय्याने खेड करणे, आमच्या स्थानिक भाषेत त्याला खेड करणे म्हणतात। आपल्या स्थानिक भाषेमध्ये त्याला काय म्हणतात हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा। खेड ही किती इंचापर्यंत खोल करावी? तर सर्वसाधारण मित्रांनो 2.5 इंचा तर 3 इंचापर्यंत जमिनीची खाली खेड झालेली असावी। बघा शेतकरी बांधवांना, कोरडवाहू शेतकऱ्यांनी खेड केलेली आहे। तर यामुळे काय होतं की जी ओल आहे, बघा इथे आपण पाहू शकतो की जमिनीची जी ओल आहे ती टिकून राहते। की या टिकवण्यासाठी खेड खूप आवश्यक आहे। आणि जमिनीची जी होणारी धूप आहे ती आपल्याला टाळता येते। या जमिनीची ओलावा झाकून ठेवल्यामुळे आपल्याला जो ओलावा जमिनीला तो दीर्घकाळ आपल्या पिकाला मिळतो आणि परिणाम स्वरूप आपल्या पिकाची जोरदार वाढ होते आणि ते ओल टिकून राहिल्यामुळे आपल्याला उत्पन्नात त्याचा हमखास फरक पडतो। तर ही झाली पारंपरिक पद्धत। तर खेड करण्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तो आपण समजून घेऊया। पावसाचे पाणी हे जमिनीवर पडतं। जमिनीत ते पाणी मुरल्यानंतर काही पाणी जमिनीच्या खाली निघून जातं। तर जमिनीचा ओलावा जो असतो पाणी हा सूर्यप्रकाश आणि हवेच्या संपर्कात येतो। जर आपण जमिनीची खेड केली नाही तर ऊन आणि हवाचा डायरेक्ट जमिनीवर संपर्क येतो आणि ती हळूहळू जमिनीची उष्णता धूपद्वारे बाष्पीभवनाद्वारे शोषली जाते। परिणामी आपल्या जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही आणि आपलं पीक जळलं जातं। ते टाळण्यासाठी आपण जमिनीची जर आडवी उभी खेड केली तर जमिनीचा जो केशिकत्व आहे त्याच्याशी संपर्क तुटतो आणि आपल्या जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो आणि आपल्या पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे उत्पन्नात भर पडते। हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।